नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं डेली ठळक बातम्यामध्ये आज आपण सुरू करूयात 3 सप्टेंबरच्या ठळक बातम्या. आपण बॅकलॉग भरून काढतोय म्हणजे नंतर काही दिवसानंतर आपलं रेग्युलर चालू होऊन जाईल. तर रजित पुन्हान तर यांचं काय झालंय, जी FSSAIच्या CEO पदी त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि 1991 बॅचचे IAS आहेत. बाकी जास्त डिटेलमध्ये करण्याची गरज नाही, एवढंच लक्षात ठेवा. यांची अपॉइंटमेंट कुठं झाली तर रजित पुन्हान यांची कुठं झाली, FSSAI जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या CEO पदी त्यांची निवड झालेली आहे. आता पुढचं बघा काय की 2026 बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप जी आहे ना ती भारतामध्ये होते. 17 वर्षानंतर भारतामध्ये होते. याच्या आधी शेवटचं भारतात 2009 मध्ये हैदराबाद या ठिकाणी. हैदराबाद कशामुळे झाला असेल बरं लक्षात ठेवा. हैदराबादचे किती प्लेयर आहेत आपल्याकडं, प्रकाश पदुकोण आहेत किंवा पूर्वीचे जर आपण म्हटलं तर ते पण आहे, सायना नेहवाल आहे किंवा अजून PV सिंधू आहे किंवा अजूनही हिस्टोरिक लोक त्या ठिकाणी तिथून आहेत. त्यामुळे हैदराबादमध्ये लक्षात ठेवायला आपल्याला अवघड जाणार नाही. आणि आत्ताचं जे आहे ते आता आपण केलं नवी दिल्लीमध्ये ऑर्गनाईज. एवढी गोष्ट लक्षात. शेवटचे आशियाई यजमान जे होते 2018ला नानजिंग चायना म्हणजे चीनमधले ते त्या ठिकाणी होते. नारी 2025चा रिपोर्ट जो आहे राष्ट्रीय महिला आयोगाचा NCWचा अहवाल आहे. तर त्या रिपोर्टमध्ये महत्त्वाचं काय बाबा, नारी तर महिलांविषयी शब्द असतो, तो नॅशनल कमिशन फॉर वुमन तोच देणार आहे. आता गँगटॉकला त्यांनी 5वं सुरक्षित शहर डिक्लेअर केलं. मग आधीचे 4 कोणते बाबा, सगळ्यात पहिलं कोहिमा, पहिले नागालँडमधलं कोहिमा जे आहे, नंतर विशाखापट्टणम म्हणजे आंध्र प्रदेशमधलं आहे, त्यानंतर भुवनेश्वर म्हणजे ओरिसामधलं आहे, त्यानंतर आयजवाल मला असं वाटतं हे त्रिपुरा किंवा स्टेट बी पण विसरलो. गँगटॉक जे आहे तर ते 5वं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की आता जे याच्यामध्ये हे पण नॉर्थ ईस्ट, हे पण नॉर्थ ईस्ट, ओरिसा, भुवनेश्वरचं एक विशाखापट्टणम म्हणजे आपलं महाराष्ट्रामधलं अजून एकही शहर त्याच्यामध्ये लिस्टमध्ये आलेलं नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी एवढं लक्षात ठेवा, नारी रिपोर्ट जो आहे तो नॅशनल वुमन कमिशन याने दिला आहे आणि गँगटॉकला 5वं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. विक्रम 3201 काय बाबा असं विचारा, विक्रम 3201 हे काय आहे तर मेड इन इंडिया 32 बीट मायक्रो प्रोसेसर आहे. तर ते कोणी बनवलंय, नवी दिल्लीमध्ये 2 गोट, एक इस्रो आहे आणि SCL या दोघांनी मिळून संयुक्तपणे विकसित केले. आणि याच्यामध्ये भाषा कुठल्या आहेत बरं, याच्यामध्ये आडा नावाची एक भाषा आहे आणि इस्रोची इन हाऊस टूल किट जी असते किंवा त्यातली आतल्या आत इस्रोची जी भाषा असते ती भाषा पण याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरी जी भाषा आहे ती आडा भाषा आहे. विक्रम 302 हे काय आहे तर 32 बीट मायक्रो प्रोसेसर, कोणी इस्रो आणि SCL या दोघांनी. भारत पे, युनिटी बँक, भारत पे वगैरे जेव्हा काही पेमेंटच्या बाबतीमध्ये रिव्हॉल्युशनरी गोष्ट येते तेव्हा NPCIचं नाव कायम बघायचं. म्हणजे आपलं जे UPI आणलं ते NCI आणलं, बऱ्याचशा गोष्टी त्या केल्या. पण ह्या भारत पेची खासियत काय किंवा याची स्पेशालिटी काय तर याची स्पेशालिटी आहे की EMI आधारित रुपे क्रेडिट कार्ड, EMI आधारित आहे. EMI आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. युनिटी बँक आणि भारत पे क्रेडिट कार्ड कडून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित केलेलं कुठलं आहे, भारत पे युनिटी बँकचं EMI बेस्ड रुपे क्रेडिट. आणि अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत MPSCला खूप आवडतात की पहिलं गोल्ड ATM कुठं तयार झालं किंवा पहिलं EMI आधारित रुपे क्रेडिट कार्ड कोणी केलं तर ते भारत पे युनिटी बँक. एवढं लक्षात ठेवा. ग्लोबल पीस इंडेक्स आपल्या आखाडा टेस्ट सिरीज मध्ये हा प्रश्न घेतला होता. मी तुम्हाला सांगितलं पहिला राज्य कुठला, पहिला देश कुठला आहे तर कुठला, पीस शांतता पाहिजे असेल काय डोक्यावर लागतो बर्फ म्हणजे काय आईस. त्यामुळे पहिलं राज्य कुठला देश आहे आईसलँड. एवढं लक्षात ठेवा. पहिला कुठला आहे आईसलँड, दुसरा आयर्लंड, तिसरा न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड. इथं महत्वाचं काय बरं, ही 19वी आवृत्ती होती. आता इथं फक्त एवढं लक्षात ठेवा भारतानं काय केलं, 2.229 गुणांसह 163 देशांमध्ये 115 आलेला आहे. 115 आउट ऑफ 163 भारताचा आहे. अजिबात चांगला नाहीये. बाकीचे देश आपल्या शांततेच्या बाबतीमध्ये पुढे गेलेले आहेत. आपण नुसतं पीस म्हणतो पण याच्यामध्ये आपल्याला काही ते बघायला मिळत नाही. नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म आलेत, याच्यामध्ये फार जास्त काही बारीक सारीक विचारणार नाहीत ते कशात काय आलं वगैरे, तरी एकदा पाहिजे तर तुम्ही बघून घेऊ शकता. आता 4 सप्टेंबरच्या बघू महत्वाच्या न्यूज. फक्त शरद ऋतूचं कॅलेंडर आलंय. कुणी आणलंय बरं, मेघालयानं आणलं. आणि याची स्पेशालिटी काय किंवा ह्यावेळेस त्याच्यामध्ये काय दिलं, 2025चे कॅलेंडर संगीत, क्रीडा, साहित्य, शाश्वत पर्यटन याला एकत्र आणण्याचं काम केलंय. राज्यपाल चंद्रशेखर विजयशंकर यांचं आहे. मुख्यमंत्री कोण आहे, कोनरॅड संगमा याचे मुख्यमंत्री आहेत. बाकी जास्त माहित नाही. फक्त शरद ऋतू कॅलेंडर कोणी आणलं तर ते मेघालयानं. शरद ऋतूमध्ये मेघ दाटून येतात एवढं लक्षात घ्या. शरद ऋतूमध्ये मेघ दाटून म्हणजे मेघालयानं ते आणलेलं आहे. सराव मैत्री कोणाकोणामध्ये, ती भारत आणि थायलंडमध्ये. एवढंच लक्षात ठेवा. सराव मैत्री कोणाकोणामध्ये, सराव करायला काय लागतं, थाईज म्हणजे आपल्या मांड्या थोपटाव्या लागतात तर आपला सराव त्या ठिकाणी होतो. दंड नाही, मांड्या म्हणलं. थायलंड तर ते कोणी, भारत आणि थायलंडमध्ये सराव त्या ठिकाणी मैत्री झालेली आहे. टाइप्स ऑफ सायबर क्राईम, फायसिंग काय असतं आपण बघितलं होतं की स्कॅम्स वाया ईमेल, टेक्स्ट, स्टील पर्सनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. हे आपण आपल्या याच्यामध्ये मला वाटतं आखाडा टेस्ट सिरीजमध्ये कुठेतरी प्रश्नात बघितलं होतं. स्मॅशिंग, आता यस जो आहे तो आहे SMS साठी. SMS बेस्ड जे स्कॅम आहेत त्याला म्हणतात स्मॅशिंग. विशिंग जे आहे VI तर हे फ्रॉडुलंट कॉल्स आस्किंग फॉर OTPs अँड अकाउंट इन्फॉर्मेशन. आयडेंटिटी
आयडेंटिटी थेफ्ट, मी तुमची आयडेंटिटी घेणं किंवा एखादं तुमचं पर्सनल अकाउंट हॅक करणं आणि सांगणं की मीचे मला पैसे द्या, मला फार गरज आहे, मी अडकलोय, काहीतरी झालंय. डिजिटल अरेस्ट स्कॅम हे सध्या खूप जास्त गाजलेले होते. फेक कोणीतरी थ्रेट करायचं आणि तुम्हाला अरेस्ट झालेले आहे, मी कस्टममधून बोलतोय किंवा CBI मधून बोलत आहे वगैरे वगैरे. सायबर स्टॉकिंग की ऑनलाईन तुम्हाला बघणं, कुठं ऑनलाईन आहे, व्हॉट्सअपला काय, टेलिग्रामला आहे का, कुठे कुठे. डीप फेक आणि हे आहे, याच्यामध्ये आपले CM जे फडणवीस साहेब, माननीय फडणवीस साहेबांचा पण एक व्हिडिओ बनवला होता. ते स्वतः म्हणले मला पण ओळखायला आलं नाही की हा माझाच व्हिडिओ आहे का. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी डीप फेक त्या ठिकाणी बनवलेत. बाकी व्हेल फायसिंग वगैरे अजून बाकी गोष्टी आहेत, आपण बघून घेऊया. 5 सप्टेंबरमध्ये काय काय बरं. आसाममध्ये सगळ्यात पहिलं ऑनलाईन गिधाड ज्ञानचं एक पोर्टल सुरू केलं की लोकांना कळावं भाऊ. व्हल्चर नेटवर्कच्या बाबतीमध्ये त्यांनी नाव काय दिलं, द व्हल्चर नेटवर्क. काय दिलं, द व्हल्चर नेटवर्क नावाचं. हे कुणाचं आहे, आसामचं, एवढं लक्षात ठेवा. आणि काय आहे की ऑनलाईन जे व्हल्चर्स म्हणजे व्हल्चर बद्दलची माहिती ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर त्यांनी आणलेली आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांना, लोकांना, संशोधकांना कळावं की कुठल्या प्रकारचं व्हल्चर आहे, किती संख्या राहिली, त्याच्यावर काय परिणाम होतो. डायक्लोफेनॅक असेल, आयबोप्रुफेन असेल, याच्यामुळे त्यांचे किडनी फेल्युअर आणि त्यांच्यामध्ये जे काही अडचणी येतात, हे 2 नावं लक्षात ठेवा. एक डायक्लोफेनॅक आणि दुसरा आयबुप्रोफेन. हे दोन्ही जे काय म्हणता येईल त्याला NSAID आहेत, नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, म्हणजे थोडक्यामध्ये अनाल्जेसिक म्हणजे पेन किलर जे आहेत, याच्यामुळे काय होतं की बरीच त्यांची संख्या किडनी फेल्युअरमुळे कमी होत चालली. द चोल टायगर्स, द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ, हे अमिश त्रिपाठी आहेत ना, हे खूप फेमस आहे बरं पुस्तक लिहिणं. त्यांनी शिवा ट्रायोलॉजी नावाचे 3 पुस्तकं लिहिले होते, ते खूप फेमस होते. द लिजंड ऑफ सुहेलदेव त्यांनी याच्या आधी लिहिलं होतं, आता लिहिलं द चोल टायगर्स. द चोल टायगर्स काय, सोमनाथ मंदिरावर जो काय हल्ला झाला होता त्याचा बदला म्हणून चोल राजवंशांनी जे काय आक्रमण केलं त्याचं वर्णन त्या या ठिकाणी केलं. एवढं प्रचंड भारी प्रभुत्व लिखाणावर त्यांचं आहे. वाचताना माणूस इतका आत्ममग्न होऊन जातो की डोळ्यासमोर चित्र त्या ठिकाणी उभं राहतं. असे कोण आहेत, अमिश त्रिपाठी, त्यांचं द चोल टायगर्स नावाचं पुस्तक आहे. आता भारती काय बाबा, कृषी अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा जे आपली इन्स्टिट्यूट आहे त्यांना लॉन्च केलेली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट काय की 100 स्टार्टअप जे आहेत कृषीमधले त्यांना प्रमोट करायचे. 100 स्टार्टअप कृषीमधले जे आहेत त्यांना प्रमोट करण्याचं काम कोण करणार आहे, तर भारती त्या ठिकाणी करणार आहे. मला असं वाटतं आजच्या दिवस बसायला, आता परत आपण उद्या भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तुम्हाला काय वाटतं, हे कंटिन्यू करावं, नाही करावं, का विकली करावं, तुमच्या प्रतिक्रिया प्लीज कळवा, त्यानुसार आपण पुढची ॲक्शन त्या ठिकाणी घेणार आहेत. थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.